नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे कावेरी कशा पद्धतीने यश सोबत लग्न करते. खरं तर घुंगट काढल्यानंतर सगळ्यांचे चेहरे आहेत ना ते पाहण्यासारखे झालेले आहेत. यशला सुद्धा धक्का बसलेला आहे असं तर आपल्याला पाहायला मिळतं, पण यश आणि कावेरीच्या भेटीमध्ये काही गुपित असा प्लॅन तर झालेला नाहीये ना. त्यामुळे तर कावेरी आणि यश यांचं लग्न झाले आणि त्यांना साथ दिलेली आहे ती म्हणजे मोहितने. असं काही तर झालं नसेल ना, ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. इकडे यश सोबत यशची बायको जी आहे ती घुंगट घेऊन आहे. मग आता तिला सुलक्षणा म्हणू लागते की अगं अमृता, आता तरी तो घुंगट काढ. माधवी म्हणते पण घुंगट का घेतलाय? तेव्हा सुलक्षणा म्हणू लागते की अगं माधवी, तूच सांगितलं नाहीस का आम्हाला की तुमचे काही प्रथा असतात, त्याच्या परंपरेनुसार लग्न झालं पाहिजे. मग मला अमृता बोलली की तुमच्यामध्ये घुंगट घ्यायचा असतो आणि म्हणून तिने घुंगट घेतलाय. ही गोष्ट ऐकल्यानंतर माधवीला मात्र जाम धक्का बसतो, कारण सगळेजण पाहू लागलेले आहेत. माधवी म्हणते नाही ग, आमच्यात असं काही नाहीये. मग सुलक्षणा आता समोर येते आणि म्हणते अगं आता तरी अमृता घुंगट काढ बरं तो. सुलक्षणाने असं सांगितल्याबरोबर इकडे तरीही अमृता काही डोक्यावरचा घुंगट काढत नसते. सगळेजण पाहू लागतात. मग सुलक्षणा स्वतःहून घुंगट काढते तर आतमध्ये अमृता नसून कावेरी आहे हे सत्य समोर येतं आणि सगळ्यांच्या शिट्ट्या वाजतात. नक्की अमृताने काय प्लॅन केलेला आहे, त्यामुळे यश बरोबर तिचं लग्न झालेलं आहे आणि ती धर्माधिकारी यांची सून होऊन कावेरीने लग्न केलेलं आहे. ती धर्माधिकारी यांची सून होऊन अमृताचा डाव कशा पद्धतीने उलटवलेला आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे आता अमृता, माधवी आणि यश हे चौघं बोलत असतात. माधवी म्हणत असते की मला काय माहित नाहीये, तू मला शब्द दिलेला होता, आधीही तेच झालेलं आहे आणि आताही तेच होत आहे. मला फक्त एवढंच सांग की यश आणि अमृताचं लग्न होणार आहे का? तेव्हा मात्र इकडे यश उभा असतो. माने आता यशला सांगितलेलं आहे जर तुला हे लग्न करायचं नसेल तर तुला तोच पर्याय आहे जो मी उदयला सांगितलेला होता, हे घर सोडून आम्हाला सोडून कायमचं निघून जायचं. आमचा आणि तुझा काहीही संबंध नसेल, एवढं लक्षात ठेव. तेव्हा यश पाहतच राहतो. यश म्हणतो मा काय बोलतेस हे? मग सुलक्षणा म्हणत असते की हे बघ यश, बाबा बरे झाले की तुझं आणि अमृताचं लग्न होणार आहे. तेव्हा मात्र आता धक्का बसलेला असतो. लगेचच माधवी म्हणू लागते की नाही, भाऊजी बरं व्हायची वाट मी नाही पाहू शकत. सुलक्षणा म्हणते की काय? माधवी म्हणते की जर लग्न झालं तर ते उद्याच्या उद्याच होईल. आता हे ऐकल्यानंतर सुलक्षणाला सुद्धा धक्का बसतो, यशलाही धक्का बसलेला असतो. एवढा तडकाफडकी निर्णय कसा घ्यायचा हा मोठा प्रश्न असतो, कारण माधवीने अटच तशी ठेवलेली असते, कारण तो प्लॅन केलेला असतो, तो म्हणजे माधवी आणि अमृताने मिळून. त्यामुळं हे लग्न करण्यासाठी गिल्ट माझ्या मनात निर्माण करायचं आणि हे लग्न करायचं असं त्यांचं ठरलेलं असतं. त्याचबरोबर इकडे कावेरी बसलेली असते. कावेरीला एक निरोप येतो. कावेरीला सांगितलं जातं की तुम्हाला भेटायला कोणीतरी आलंय. कावेरी म्हणते काय? ते हवालदार मॅडम बोलायला आलेले असतात, मला भेटायला कोणी आले? मग त्या म्हणतात की चला. मग त्या कावेरीला घेऊन जातात. कावेरीला त्या घेऊन चाललेल्या असतात. तेव्हा कावेरी म्हणत असते की चालेल. कावेरीला सुरुवातीला प्रश्न पडलेला असतो की तिला भेटायला कोण आलं असेल, आणि ती जी भुरटी चोर जी आहे तिथं पाठवली अमृताने कावेरीवरती हल्ला करण्यासाठी, ती पण तिथं असते. ती त्या दोघींकडे पाहू लागते नक्की काय चाललंय, काय होतंय, आणि मग तिचं बारीक लक्ष असतं. तिच्या डोक्यात वेगळीच प्लॅन सुरू असतात म्हणून ती पाहत असते. आणि तेव्हा मात्र इकडे आता यश कावेरीला भेटायला आलेला असतो. कावेरी म्हणते यश तुम्ही आलात मला भेटायला? यश म्हणतो की हो. आणि कावेरी आणि यश दोघेही बोलत असतात. यश म्हणतो की कावेरीला जे काय झालेलं आहे ते पूर्णपणे चुकीचे आहे, मला माहिती आहे तू काही केलेलं नाहीये. कावेरी म्हणते बाबा कसे आहेत? तेव्हा यश म्हणतो की हो आता ते व्यवस्थित आहेत, पण बोलू शकत नाहीयेत. जर बाबा बोलू शकत असते ना सगळा प्रॉब्लेमच सॉल्व्ह झाला असता, कळलं असतं आपल्याला हे सगळं कुणी केलंय. तेव्हा कावेरीला तो म्हणू लागतो की मला असं वाटतंय की बाबांनी हे सगळं सांगितलं असतं ना तर तू निर्दोष मुक्त झाली असती या सगळ्यातून. कावेरी म्हणते हो ना, बाबांची तब्येत आपल्यासाठी महत्वाची आहे, असं कावेरीचंही बोलणं चालू आहे. आणि त्याचबरोबर
इकडे या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा यश कावेरीला बोलत असतो. कावेरीला म्हणत आहे की माने एक वेगळीच अट ठेवलेली आहे. जसं उदय दादाला सांगितलेलं होतं तसंच आता मलाही माने सांगितले की जर मी हे लग्न केलं नाही तर मला हे घर सोडून जावं लागेल. माझा आणि माझा कोणताही संबंध नसेल. सोबत असलेलं माझं नातं संपेल. हे ऐकल्यावर कावेरी म्हणत असते काय? कावेरीला धक्का बसलेला असतो. कावेरी म्हणते नाही यश, हे असं नाही होऊ शकणार. मला फक्त एवढंच म्हणायचंय की तुम्ही अजिबात माघार नाही घ्यायची. तुम्ही अमृतासोबत लग्न करा. आणि तुमचं नातं जे आहे ते मला नाही तोडायचं असं ती सांगत असते. इकडे बाबांकडे आलेली असते. सुलक्षणा तिथं आलेली आहे. तेवढ्यात अमृता तिथं असते. बाबांना बोलत असते की तुमचा हात जरा चोळून दिला ना, सलाईनमुळे हात दुखत असेल ना तुमचा, असं बोलणं तिचं चालू असतं. तेवढ्यात अमृता येते आणि रडायला लागते. कारण ती नाटकं करत असते. कारण आता इकडे बाबांना पण कळलं पाहिजे की यश आणि अमृताचं लग्न करण्याचं माने ठरवलेलं आहे, म्हणून तिची ही सगळी नाटकं चाललेली असतात. तेव्हा अमृता तिथे येते आणि म्हणू लागते की मावशी, हे सगळं करायची काहीच गरज नव्हती. का असं केलंस तू? कशाला यशला अशी अड घातलीस? हे बोलत असते. आणि तेव्हा मात्र आता कावेरीच्या बाबतीत बोलणं चालू असतं. तुला माहिती आहे ना, यश तयार नव्हता या लग्नासाठी, आणि मग कशासाठी हे सगळं? का तू असं केलंस? असं म्हणत बोलायला सुरुवात करते. तेव्हा मात्र बाबांना कळतं की यश आणि अमृता यांचं लग्न ठरलेलं आहे. आणि आता मात्र धक्का बसलेला असतो. आणि बाबा म्हणत असतात की नाही, काहीही झालं तरीही हे शक्य नाही. त्यांना खूप टेन्शन आलेलं असतं आणि त्यांना ह्या गोष्टी जाणवाव्या म्हणून तर हे सगळं केलेलं असतं अमृताने. इकडे यश म्हणत असतो की नाही कावेरी, लग्न झालं तर आपल्या दोघांचंच होईल, नाही तर हे लग्न होऊ शकत नाही असं इकडे सांगत असतो. तेव्हा मात्र कावेरी म्हणत असते की नाही यश, मी तुमचं आणि माझं नातं तोडू शकत नाही. आणि ह्या गोष्टी बोलत असतात तेव्हा कावेरी म्हणते की नाही यश, कारण मला तुम्हाला आणि मला तोडायचं नाहीये. कारण जे उदय भाऊजींच्या बाबतीत झालेलं आहे ते तुमच्या बाबतीतही व्हायला नकोय मला, असं बोलत असते. तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा यशला ती समजून सांगत असते की तुम्हाला अमृतासोबतच लग्न करावं लागेल. असं बोलल्यानंतर यश सुद्धा पाहतच राहतो. सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. इकडे कावेरीचा हा जो निर्णय आहे तो ऐकून यशला कळत नसतं की काय करू मी नक्की. कारण कावेरीने तर मला असं सांगितलंय. तिला वाटतंय की माझं आणि माझं नातं टिकून राहावं. पण एकीकडे ही अमृता आहे, जी अमृता प्रत्येक वेळेस घरातल्या सगळ्यांशी खोटं बोलत आहे, खोटं वागत आहे, सगळ्यांना त्रास होईल असं वागत आहे. इकडे आता अमृताला घेऊन बसते. अमृताला म्हणते अगं तू नको असं मनात काही वाटून घेऊ, सगळं व्यवस्थित होणार आहे, अजिबात काळजी करायची गरज नाही असं ती सांगत आहे. आणि म्हणत असते की अगं यश होईल, तू एवढं प्रेम करशील ना त्या मुलीला, यशच्या आयुष्यातून कायमचं दूर करशील. यश विसरून जाईल तिला, तिने प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं होतं ना यशला, असं बोलत असते. आणि तेव्हा मात्र बाबांना त्रास होत असतो. बाबांना धक्का बसलेला असतो की हे सगळं काय आहे. कारण ज्या पद्धतीने यशच्या बाबतीत हे ठरवलं जातंय आणि इकडे सुलक्षणा असं कसं वागू शकते, हा विचार बाबांच्या डोक्यात आलेला असतो. तेव्हा मात्र इकडे आता अमृता बोलत आहे. अमृता म्हणत असते की नाही मावशी, अगं काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने व्हायला नको आहेत असं ती सांगत असते. आणि त्याच वेळी घडतं असं की एवढं सगळं होऊनही कावेरीवरती हल्ला करायला पाठवलेली बाई तिथं आता कावेरीला त्रास देणार असते. आणि तेवढ्यातच बाबांना नकार दर्शवायचा असतो म्हणून ते हाताची हालचाल करून तो जो तांब्या असतो पाण्याचा तो खाली पाडतात. पण नेमकी उठून जात नाहीये तर अमृता तिथे उठून जाते आणि म्हणू लागते की काका, तुम्हालाही मान्य आहे ना हे लग्न? तुम्ही मला आशीर्वाद देताय ना? असं म्हणत त्यांचा हात पकडते. सुरुवातीला तो जोरात दाबते, त्यांच्या डोळ्यात अगदी पाणी आलेलं असतं. अशा पद्धतीने तिनं कांड करत असते. इकडे कावेरी यशला समजवत आहे. ती यशला सांगत असते की काहीही झालं तरीही तुम्हाला माझं ऐकावंच लागणार आहे असं इकडे कावेरी यशला समजवत आहे. यश मात्र तयारच नाहीये. यश म्हणतो की नाही, हे शक्यच नाहीये असं यशचं म्हणणं आहे. तेव्हा मात्र कावेरी म्हणत असते की नाही, आपल्या कुटुंबासाठी आपल्याला हे करावं लागणार आहे. यश, तुम्हाला अमृतासोबत लग्न करावं लागणार आहे असं इकडे यशला तिने सांगितलेलं आहे. तेव्हा मात्र तिने यशकडे पाठ फिरवते आणि म्हणते की यश, तुम्ही अमृतासोबत लग्न करा.
आणि तिथून जाते. तेव्हा मात्र इकडे अमृता खुश झालेली आहे. ती म्हणत असते की अगं मावशी, बघितलं ना, काका सुद्धा माझ्या या लग्नाला तयार आहेत. काकांना सुद्धा हवं हे लग्न. बघितलं ना, ते मला आशीर्वाद देत आहेत. मग इकडे ते सुलक्षणा येते आणि बोलू लागते की हो अगं बरोबर आहे, कारण तू प्रेमाने सगळ्यांचं जग जिंकून घेशील. तेव्हा मात्र अमृता म्हणत असते की प्रेम चल फुट, मला तर तुला उद्ध्वस्त करायचंय. एकदा लग्न होऊ दे, मग सांगते. खरे रंग काय असतात ना ते दाखवायला सुरुवात करते. इकडे यश आता कावेरीला भेटून निघालेला असतो. कावेरीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की मला हे लग्न मान्य नाही, तुम्ही अमृतासोबतच लग्न करायचं आहे, कारण तुमची आणि माझी ताटातूट झालेली मला सहन होणार नाही, असं कावेरीने यशला सांगितलेलं असतं. आणि त्यामुळं आता यश घरी आलेला असतो. यश येतो तर बाबांच्या खोलीत असते. ही गोष्ट यशला कळते. यश तिथे येतो आणि बोलायला सुरुवात करू लागतो. तेव्हा माला सांगू लागतो की मी या लग्नासाठी तयार आहे. हे ऐकून तर बाबांना धक्काच बसतो. ते म्हणत असतात काय करायचं आता, मी तर काहीच बोलू शकत नाहीये. या कावेरीवरती अन्याय होतोय, कारण यशने सांगितलेलं होतं की कावेरी असं काय करताय, बाबांनी आपल्या नात्याला परवानगी दिलेली होती आणि तुम्ही आता असं काय बोलताय. तेव्हा मात्र कावेरी म्हणत असते हो बरोबर आहे यश, पण आत्ता सध्या जे महत्वाचं आहे ते करणं गरजेचं आहे, असं सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि इकडे ती जी बाई पाठवलेली असते ती बाई चाकू हल्ला करायला कावेरीवरती आलेली असते आणि चाकू घेऊन ती कावेरीवरती आता हल्ला करत असते. तेवढ्यातच कावेरी जागी होते. कावेरीच्या लक्षात येतं की तिच्यावरती हल्ला होत आहे आणि मग कावेरी तिथे उठते आणि त्या बाईचा हात पकडते. आता कावेरी आणि ती बाई या दोघींच्या मध्ये चांगलाच तिथं राडा चाललेला आहे. त्या दोघीही, कावेरी पण स्वतःचा जीव बचावण्यासाठी प्रयत्न करत आहे, पण ह्या बाईचा प्रॉब्लेम हा असतो की जर आत्ता तिने हल्ला केला नाही तर बाहेर जाऊन अमृता तिला संपवणार असते. अमृताने तिला तशी धमकी दिलेली असते. त्याच्यामुळेच आता हे करावं लागत असतं. शेवटी कावेरी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धडपडत असते, सगळी ताकद लावत असते, पण ती बाई पण तिची ताकद काही कावेरीच्या पुढे भरपूर असते. त्यामुळं कावेरीला त्रास होतो. इकडे यश आणि अमृताला म्हणत असतात की चला, एक चांगली गोष्ट आहे. आणि अमृता तिच्या चेहऱ्यावरील जे एक्सप्रेशन असतात त्याच्यावरून स्पष्ट होत असतं की हे सगळं काय चाललंय, कारण आता तिने ठरवलेलं असतं की खरे रंग दाखवायचे दिवस आलेले आहेत. एकदाच मी दाखवणार आहे, तेव्हा कळेल या धर्माधिकारी कुटुंबाला उद्ध्वस्त करण्यासाठी मी आलेली आहे. इकडे कावेरी जोरात किंचाळते, वाचवा वाचवा हवलदार, असं म्हणत ती बोलवत असते. आणि तेव्हा मात्र ते हवलदार येतात. बाहेरचं कुलूप काढून आत येईपर्यंत बराच वेळ जात असतो. कावेरीने तोपर्यंत त्या बाईला रोखलेलं असतं. तिच्या हातामध्ये धारदार चाकू असतो आणि कावेरीवरती हल्ला करायचाच तिने ठरवलेला आहे. मग ती हवलदार येते, त्या बाईला पकडू लागते. तेवढ्यात त्या बाईने कावेरीच्या हातावरती चाकू मारून तिथून त्या हवलदारला ढकलून ती पळत सुटलेली असते. तेवढ्यातच हवलदारने सगळ्यांना ओरडून बोलवलेलं असतं. इकडे यश मला सांगत असतो की मी तयार आहे लग्नाला. म्हणत असते की फायनली सगळं व्यवस्थित होणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप छान होणार आहेत, असं बोलणं चालू आहे. तेव्हा मात्र यशला म्हणत असते की त्या मुलीने आपल्या घराला फसवलेलं आहे, आपल्या घर उद्ध्वस्त करण्यासाठी ती आलेली होती, त्यामुळं तिच्या बाबतीत आता विचारच करायला नको. आणि इकडे आता ॲम्ब्युलन्स बोलवा, असं इन्स्पेक्टर साहेबांनी सांगितलेलं असतं. ॲम्ब्युलन्स बोलवली जाते. कावेरीच्या हाताला लागलेलं असतं आणि आता खऱ्या अर्थाने गोष्टी घडत असतात. इकडे मात्र खुश झाली, का तर आता यश आणि अमृता या दोघांचं लग्न होणार आहे. तिने दिलेला शब्द पूर्ण होत आहे. या सगळ्या गोष्टी घडत आहेत. हवालदार मात्र इकडे सगळ्यांना सांगत आहेत. आता लग्नाचा दिवस असतो. माधवीचे वेगळेच नखरे सुरू असतात. सगळ्यांचा मानपान करणं, दागिना देणं, हे सगळं सुरू असतं. म्हणत असते की अगं हे दागिने वगैरे कशासाठी, ओटी भरती इथपर्यंत ठीक आहे. तेव्हा ती म्हणालेली असते अगं आमची रीत आहे ना तशी. मला सांग, लग्न तुमच्याकडे होत आहे, मुलाची बाजू असली तरीही आमच्या पण काही रीती आहेत ना. मला असं वाटतं त्या करू ना मी इथं. आमच्या तशी पद्धत आहे. आमच्या घरचं हे पहिलं लग्न आहे ना. मुलीकडच्या म्हणजे मुलीच्या सासरच्या सगळ्यांच्या ओठ्या भरायच्या, त्यांचा मानपान करायचा, त्यांना दागिना द्यायचा, ही आमच्याकडची पद्धत आहे. तेव्हा म्हणते की चालेल ना, ठीक आहे. मग इकडे पौर्णिमा म्हणते मला पण गिफ्ट देणार आहात. तेव्हा माधवी म्हणते हो देणार आहे. माधवीच्याही डोक्यात तेच चाललेलं असतं. त्यानंतर आता विद्याची सुद्धा ओटी भरली जाते.
विद्याच्या ओठीत नारळ असतो आणि विद्या मात्र म्हणत असते की चला. म्हणजे ही बाई किती किती नालायक आहे ते विद्याचं म्हणणं असतं. कारण एवढं सगळं खोटं खोटं वागत असते, सगळ्यांना त्रास देत असते, सगळ्यांना त्रास होईल असंच वागत आहे आणि आता ही तिची नाटकं चाललेली आहेत असं विद्याला जाणवत असतं. विद्या म्हणत असते की ह्या बाईचं जे काय चाललंय ना ते मला चांगलंच माहिती आहे, किती खोटं वागत आहे असं विद्या बोलत आहे. त्यानंतर ती म्हणते की माझ्या जर हातात असतं ना तर हा नारळ ह्या दोघींच्या डोक्यात मारून या घरातून त्यांना हाकलून दिलं असतं, हे विद्या बोलत असते. पण शेवटी तिला ते मनातल्या मनात बोलायची सवय, कारण तेवढं धाडस तिच्यात नाही आहे ना. हे सुद्धा विद्याने स्वतःच ओळखलंय, आपल्यामध्ये कुठे एवढं धाडस आहे असा विचार विद्याच्या डोक्यात सुरू असतो. तेव्हा मात्र यशला आठवत असतं कावेरीने सांगितलंय की काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अशा पद्धतीने नाही झाल्या पाहिजेत, कारण आता हे लग्न करावंच लागणार आहे. या सगळ्या गोष्टी घडत असतात. इकडे विद्याला खूप राग आलेला असतो. विद्या मात्र आलेली असते आणि विद्या म्हणत असते की काय चाललंय यश भाऊजी तुमचं, तुम्हाला कळतंय का तुम्ही काय करताय असं म्हणत विद्या यशला जाब विचारत असते. म्हणत असते की हे जे काय तुम्ही केलेलं आहे ते तुम्हाला पटतंय का? अहो तुम्ही असं कसं करू शकता? यश म्हणत असतो की मी मला दिलेलं वचन पूर्ण करतोय. मग विद्या म्हणत असते तुम्ही मला दिलेलं वचन पूर्ण करताय, मग कावेरीला दिलेल्या वचनाचं काय? तुम्ही स्वतःला दिलेल्या वचनाचं काय? तुम्हाला तर कावेरी बहिणीसोबत संसार करायचा होता ना, मग हे सगळं काय आहे? आता विद्या बोलत असते, जाब विचारत असते आणि तेव्हा मात्र इकडे विद्या रडायला सुरुवात करते. ती म्हणत असते तुम्हाला काहीच कसं वाटत नाहीये, तुम्ही असं कसं वागू शकता असं म्हणत विद्या रडत असते. ती म्हणत असते की मला ना खरंच अजिबातच पटलेलं नाहीये, तुम्ही हे सगळं काय करताय आणि कशासाठी करताय, तुम्ही कावेरी वहिनीवरती अन्याय करताय असं म्हणत ती रडत आहे. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की एवढं सगळं घडत असतं आणि मग आता लग्न पार पडलेलं आहे आणि मग सगळेजण तिथं आहेत. मा म्हणत असते की आता तरी घुंगट काढ. तेव्हा माधवी म्हणते अगं पण तिने घुंगट का घेतलाय? मा म्हणते आता तूच सांगितलं होतं ना तुमच्यात घुंगट घेतात म्हणून, मग आता काय झालं? तेव्हा ती म्हणते नाही ग आमच्यात कोणतीच रीत नाही अशी. मग मा आता समोर येते आणि म्हणते अगं कोण आहेस, घुंगट काढ अमृता. आणि जेव्हा घुंगट काढला जातो तेव्हा सगळ्यांना धक्का बसतो, कारण घुंगटच्या आतमध्ये अमृता नसून कावेरी आहे आणि सगळेजण शॉक झालेले आहेत आणि पाहत राहत आहेत. हे सगळं काय घडतंय हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. आता मात्र इकडे माधवीला धक्का बसलाय, पण आता कावेरी यशची बायको झालेली आहे, धर्माधिकारी कुटुंबाची सून झालेली आहे. त्यामुळं मात्र आता कोणाकडे कोणताच ऑप्शन शिल्लक राहिलेला नाही. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.